आणि देशाचे दुश्मन मात्र मोकाट आहेत. अमित शहा आपल्या राजकीय विरोधकांना दुश्मन समजतात. त्यांनी आमच्या जवानांची हत्या करणाऱ्यांना देशाचे दुश्मन समजलं पाहिजे. अमित शहानी जेवढी ताकद आपल्या राजकीय विरोधकांना खतम करण्यासाठी लावली, ती ताकद जर जम्मू काश्मीर मणिपूरमध्ये देशाच्या शत्रूंना खतम करण्यासाठी लावली असती तर जवानांच्या या हत्या पाहण्याची वेळ आमच्यावर आली नसती. नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यापासून पुन्हा ते आजपर्यंत किमान 40 जवानांच्या हत्या झालेल्या आहेत. हत्या म्हणतो मी, बलिदान आहे, हौतात्म्य आहे, सगळं मान्य आहे, पण त्या हत्या आहेत आणि त्या हत्येला जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शहा, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हे आहेत. थोडी जरी लाज आणि चाड असेल, नैतिकता असेल, तर नरेंद्र मोदी यांनी अमित शहांचा राजीनामा गृहमंत्रीपदाचा घ्यायला हवा. अत्यंत अपयशी असे गृहमंत्री आहेत, अत्यंत अपयशी, फेल्यूर, टोटल फेल्यूर होम मिनिस्टर ऑफ इंडिया. मैंने कहा ना, मैंने ये कहा है पहले भी, देश के गृहमंत्री अमित शाह जी कंप्लीटली फेल्यूर होम मिनिस्टर है. उनसे कुछ नहीं हुआ है सिवाय अपने राजनीतिक विरोधियों को खत्म करने में पूरी ताकत लगा दी. सीबीआई हो, पुलिस हो, इनकम टैक्स हो, ईडी हो, अगर उतनी ताकत अपने देश के दुश्मनों के खिलाफ लगाते तो इस तरह से हमारे जवानों की हत्या नहीं होती जम्मू कश्मीर में और मणिपुर में. लेकिन उनकी पूरी ताकत वो लगा रहे हमको ख़त्म करने में, राजनीतिक विरोधियों को ख़त्म करने में, न्यायालय पर दबाव लाने में. हाँ, लाइए, इस्तीफा लीजिए. अगर प्रधानमंत्री को थोड़ी भी नैतिकता है, अपने जवानों के प्रति प्यार है, आदर है, तो गृह मंत्री का इस्तीफा ले लो.